नमस्कार, आज आपण बघणार आहे पाकामधले रव्याचे लाडू। एक तारी पाक बनवून आणि रव्याचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी आज आपण बघणार आहे। तर सुरू करू आपण आता ही रेसिपी बनवायला। सुरुवातीला साहित्य बघूया। इथे लाडूसाठी आपल्याला बारीक रवा लागणार आहे। तर 4 वाट्या बारीक रवा घ्यायचा आहे, 3 वाट्या साखर घ्यायची आहे आणि 1 वाटी तूप घ्यायचं आहे। तूप असं आपल्याला व्यवस्थित पातळ करून आणि नंतरच मोजून घ्यायचं आहे। इथे थोडे मनुका घेतलेले आहेत आणि काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर थोडेसे पिस्ता कट करून घेतलेले आहे लाडू सजवण्यासाठी, वरनं लावण्यासाठी। आणि त्याचबरोबर 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे। तुम्ही इथे बदाम पण घालू शकतात, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। रवा फक्त असा बारीक घ्यायचा आहे जो लाडूसाठी लागतो। अगदी बारीक रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घालून घ्यायचे। तूप थोडं थोडं करून घालून घ्यायचे आणि रवा आपल्याला याच्यावरती भाजून घ्यायचा आहे। लो गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। इथे रवा भाजताना कढई जी तुम्ही वापरणार आहे ती चांगली जाड बुडाची कढई वापरा, म्हणजे छान असा रवा खमंग भाजतो। हा रवा भाजताना एकसारखा त्याला आपल्याला हलवत राहायचा आहे, म्हणजे तो जरा पण काळा वगैरे पडणार नाही। आहे तोच त्याचा सफेद कलर राहील आणि लाडूला पण खूप छान वाटेल तो कलर। त्यासाठी आपल्याला एकसारखं हा रवा हलवत आणि लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे। रवा थोडा थोडा भाजत आला की आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण तूप यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला 20 ते 25 मिनिटं हा रवा भाजायला लागतो। रवा जास्त असेल तर 2 टाइम थोडा थोडा करून तुम्ही इथे भाजून घ्यायचा आहे। लो गॅसवरती रवा भाजल्यामुळे तो खमंग असा व्यवस्थित भाजतो, म्हणजे कच्चा वगैरे राहत नाही आणि जाड बुडाची कढई असल्यामुळे तो खाली लागतही नाही। तर इथे रवा भाजलेला आहे, छान असा त्याचा सुगंध यायला लागतो भाजल्यानंतर। तर इथे 20 मिनिटं ते 25 मिनिटं रवा मी लो गॅसवरती चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे। तर आता आपल्याला कढई उतरून घ्यायची आहे। आता कढईमध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। तर इथे 3 वाट्या साखर घेतलेली आहे। तर आपल्याला साखरेच्या अर्ध पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे 1.5 वाटी पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। तर इथे मी 1.5 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि फास्ट गॅसवरतीच आपल्याला हाय फ्लेमवरती हा पाक एकदा उकळून घ्यायचा आहे चांगला। अशा प्रकारे पाकाला चांगल्या प्रकारे उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि आता आपल्याला लो गॅसवरतीच हा पाक एक तारी होईपर्यंत ठेवायचा आहे। इथे एक ताट घ्यायचे किंवा झाकणी घ्यायची आणि त्यावरती पाक असा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडी त्यावरती फुंकर मारून आणि तो थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला असा चेक करून बघायचा आहे एक तारी झाला आहे किंवा नाही। जर एक तार येत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे एक तार अशी तयार होते, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जो आपण रवा भाजून ठेवलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। एक तारी पाक बनल्यानंतर गॅस बंद करून आणि रवा आता आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व गुठळ्या वगैरे होता कामा नये, त्यामुळे आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। त्यानंतर 10 मिनिटांसाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर। तिथे तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं घट्ट झालेलं आहे। जसं जसं हे थंड होत जाईल तसं तसं हे घट्ट होत जाईल। 10 मिनिटांनंतर यासाठी हलवायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्या वगैरे असेल तर त्या पण निघून जातील आणि व्यवस्थित मिक्स होईल। तर आता आपण 30 ते 35 मिनिटांसाठी हे ठेवून देऊया। तर इथे तुम्ही बघू शकता
30 ते 35 मिनिटानंतर अशा प्रकारे हे घट्ट होतं। आता आपल्याला हे असं सुट्ट करून घ्यायचं आहे। तर मध्ये एकदा पुन्हा मी 10 मिनिटांनी मिक्स करून घेतलेलं, तर तुम्ही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण अजून पण थोडंसं गरमच आहे, तर गरमच असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे। थंड झाल्यानंतर लाडू वळणार नाही, त्यासाठी थोडंसं गरम असतानाच आपल्याला लाडू वळायला सुरुवात करायची। तर इथे बघू शकता सहजरित्या व्यवस्थित आता हे फुटतं आणि व्यवस्थित मिक्स पण होतं। तर अशा प्रकारे मोकळं सुटसुटीत करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करू शकता। इथे मी मनुके आणि काजूचे तुकडे ॲड करणार आहे। तुम्हाला हवे असल्यास बदाम वगैरे ड्रायफ्रूट तुम्ही ॲड करू शकता। तर इथे 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगोदर आणि चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला लाडू वळायचे आहेत। जर तुमचा पाक 1 तारीच्या ऐवजी जास्त शिजला गेला आणि लाडू वळताना खूप तुम्हाला कडक लागलं, तर यामध्ये थोडंसं दूध शिंपडून घ्यायचं आहे आणि मग लाडू वळायचे आहेत। म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही की एवढं सारण वाया जातं की काय पाक बिघडल्यामुळे। तर थोडंसं दूध शिंपडून आणि आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। तर इथे मी लाडू तुम्हाला वळून दाखवते। तिथे बघू शकता सहजरित्या याचे लाडू वळतात। तुम्हाला जर दूध शिंपडून घ्यायचं नसेल तर थोडंसं वरनं तूप गरम करून टाकलं तरी चालेल। तर इथे लाडू तयार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मनुका, काजू, बदाम काहीतरी सजवण्यासाठी लावायचा असेल तर इथे लावू शकता आणि व्यवस्थित पुन्हा आपल्याला तो लाडू चांगला वळून घ्यायचा आहे। तिथे तुम्ही बघू शकता छान असे लाडू याचे बनतात। तर अशाच प्रकारे सर्व लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहे। तर आता हा लाडू आपण एका ताटामध्ये ठेवून घेऊया। अजून एक लाडू मी इथे तुम्हाला करून दाखवते। मी इथे लाडू करून दाखवते, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। याच पद्धतीने सर्व लाडू इथे मी बनवून घेणार आहे। 15-20 दिवस हे लाडू आरामात टिकतात। तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद।